ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड शहर बनले राममय। अयोध्येत रामलल्ला प्रतिष्ठापना केल्याने शहरात आनंदोत्सव। अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी आज खुले झाल्याच्या आनंदोत्सवात कुरुंदवाड शहर राममय बनले होते। प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची हलगी, खेताळ, झांज पथकाच्या निनादात मिरवणूक, तर श्री काळाराम मंदिर येथे विविध धार्मिक विधी, महापूजा, काकड आरती आणि भक्तांसाठी प्रसाद वाटून, साखर पेढे वाटून, लाडू बुंदी वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। अयोध्या येथे श्री रामलल्ला यांच्या जन्मभूमीत आज मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याच्या आनंदात संपूर्ण देशभर उत्सव साजरा करण्यात आला। कुरुंदवाड शहरातील काळाराम मंदिर येथे माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, डॉक्टर संजय पाटील, रामचंद्र टांगे, रामचंद्र मोहिते, उदय टांगे, विजय पाटील, सागर पाटील, अजित देसाई यांच्या हस्ते होम हवन, महापूजा, तीर्थपूजा, जलाभिषेक, फुलाभिषेक, दुग्धाभिषेक घालून महापूजा करण्यात आली। यावेळी वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळांनी धार्मिक गीताच्या बहारदार कार्यक्रमाचं सादरीकरण केलं होतं। समस्त शिकलगार समाजाच्या वतीनं शिवतीर्थ पासून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमा पालखीची मिरवणूक सुरू झाली। पालिका चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, समित्र चौक, महाराणा प्रताप चौक ते वसाहतीपर्यंत फुला पाकळ्यांची उधळण करत जय श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता। शहरातील यल्लम्मा विठ्ठल मंदिर चौकात देशाच्या नकाशाची रांगोळी काढण्यात आली होती। वंदे मातरम चौकात कळी आणि युवक आझाद चौकात लाडू व शहरात ठिकठिकाणी साखर पेढे वाटप करण्यात आले होते। शहरात गल्लोगल्ली रांगोळी रेखाटण्यात आली होती। शहरभर प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमा झळकत होत्या। समित्र चौक येथेही प्रभू श्रीराम यांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे। शहरातील सावतामाळी मंदिर, विठ्ठल मंदिर, हालसिद्धनाथ मंदिर, गणपती मंदिर, कलेश्वर मंदिर आदी मंदिरात धार्मिक सोहळे पार पडले। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड।